तर मला आणि आदरणीय पवार साहेबांना पुण्याला जायचंय, त्याच्यामुळे मी आज आपला फार वेळ घेणार नाही आणि माझं भाषण नव्हतंच. मी आपला मधला बॅट्समॅन असतो ना, तसं आहे माझं आज. पण आज अनाथांचा नाथ, खरं तर मी इथे विचार करत होते की सिंधुताईंना सपकाळानंतर महाराष्ट्रात असं उत्तम काम करणारे यशवंत गोस्वामी आहेत, त्याच्यामुळे त्यांचा कौतुक सोहळा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. खरं तर आमचं भाग्य. आणि जयंतरावांनी खरं तर हा हिरा शोधला आणि संघटनेतही आम्ही एकत्र काम करतो, हे आमचं भाग्य की अशा व्यक्तीबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली. आदरणीय पवार साहेबांनी आज निलेश लंकेंना हात धरून सांगितलं की तुझं कोविड मधलं काम सांग. निलेश भाऊ आमचं भरभरून कौतुक करत होते. पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की कोविडच्या काळामध्ये घरातलेही पण एकमेकासाठी उभे राहत नव्हते, पण ह्याच निलेश लंकेंनी मास्क न लावता किती लोकांची सेवा केली? 33 आणि किती दिवस? 5 महिने 33,000 लोकांबरोबर ज्यांना कोविड झाला होता त्यांचे नातेवाईक तिथे नव्हते, पण निलेश लंके तिथे होते. माझं एकच निलेश भाऊची रोजचं भांडण असायचं की मी पूर्ण कोविडमध्ये कधी मास्क घातला नाही. आणि काय ते कोविडचं यांचं सेटिंग होतं देवालाच ठाऊक, यांना कोविड झालाच नाही. म्हणजे सगळ्यांना कोविड झाला आणि यांना झाला नाही. पण ज्या 5-6 महिन्यामध्ये खरंच ज्यांना म्हणजे अतिशय सुंदर काम कोविडच्या काळात जसं डॉक्टरांनी केलं, अनेक संस्थांनी केलं, तसं एक महाराष्ट्रातलं अतिसुंदर काम जर कोणी केलं असेल तर ते निलेश लंकेंनी केलं, याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणखीन एक गोष्ट सांगते की ते माझं बरंच कौतुक करत होते पार्लमेंटमध्ये. बगरे सर तर उभे राहिले की कांदा आणि दुधाच्या भावाशिवाय सोडतच नाही त्या सरकारला. म्हणजे जरी आम्ही आंतरराष्ट्रीय विषयावर बोलत असलो तरी बगरे सरांचं भाषण घुमून फिरून कांद्यावरच येतं. त्यामुळे तुम्ही एक अतिशय योग्य व्यक्ती, एक सुसंस्कृत नेतृत्व हे या भागात दिलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की जरी आम्ही 8च असू तरी दिल्लीमध्ये 100 हे बराबर आहे. कारण का या सगळ्या उत्तम भाषण करतो. कधीही म्हणजे हाऊस चालू असताना आदरणीय पवार साहेबांचं आम्हाला शिकवण आहे की कधीही कितीही टोकाची भूमिका कोणी घेतली तरी हाऊस पार्लमेंट बंद नाही पाडायचं. चर्चेसाठी आम्ही कधीही बंद पाडत नाही, घोषणा देत नाही. आणि हे करत असताना कधी कधी निलेश लंकेंना आवरावर लागतं की ते तडतड जातात. मला म्हणायला लागतं नाही नाही आपल्या पक्षात असं चालत नाही. पण ह्या राज्यातली सगळ्यात जास्त लोक दिल्लीमध्ये संसद भवन दाखवणारा खासदार कोण असेल तर त्याचं नाव निलेश लंके. कधी गेलं तरी ही 100-500 लोक, आम्हाला एक माणूस हात नेता येत नाही. एक यांचे रोज 100 लोक हात जातात. म्हटलं कुठून पास आणला? ते काळजी करू नका ते. आणि त्याच एंट्रन्स मध्ये फिरत असतात जिथे प्रधानमंत्र्यांची एंट्री एक्झिट आहे ना, त्याच्या शेजारच्या गॅट मध्ये निलेश लंके आणि त्यांच्या पाहुण्यांची असते. आणि त्यांचे पाहुणे आले की आम्ही बाजूला होतो का हे 100 लोक येतात, सगळ्यांचा पास 20. आणि तो नेहमी पोलीसवाला जो असतो ना, पोलीसवाला तुमच्यासाठी पण सांगते, तो कसं काय नगरचा असतो देवालाच ठाऊक. ते मला अजून कळलेलं नाही. मी बारामती लोकसभा मतदारसंघामुळे 18 वर्ष खासदार आहे, पण मला बारामतीचा पोलीस दिल्लीत नाही भेटला. पण नगरचा ह्यांच्या बरोबर रोज असतो. कसा येतो, कुठून येतो, पांडुरंगाची इच्छा बाई द्या. पण त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक 8 जणांचा आमचा जो ग्रुप आहे लोकसभेत, हे महाराष्ट्राचा खरं तर आशीर्वाद आहे की आम्हाला काम करायची संधी तुम्ही दिली. आणि सगळेच विरोधी पक्ष, म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तर सत्तेतले सगळेच जे मंत्री आहेत, आमचं खरंच काम अडत नाही दिल्लीमध्ये. गल्लीत अडतं पण दिल्लीत आमच्या सगळ्यांचंच चालतं, माझं एकटीचं चालत नाही. यांची पण मोठी ताकद आहे. आपलं ते कधी कधी त्या दिवशी आज आमचे बाप्पा इकडे नाही आहेत, पण बाकी सगळी घाबरत असतील होम मिनिस्टरकडे जायला आतमध्ये. पण आमचे कधी निलेश लंकेचं काम असलं ते निलेश म्हणतो चला बाप्पा आपण जाऊन जरा होम मिनिस्टरला भेटून येऊ. ती जातात येतात, मी फोटोवर बघते, म्हणलं अरे तुम्ही होम मिनिस्टरला भेटला? म्हणले हो ताई असेच गेलो, अमित शहाजी बसले होते, आम्ही म्हणलं चहा पिऊन येऊया. म्हटलं होम मिनिस्टर आहे, चहा प्यायला कुठे जात आहे? पण कारण का ही कधी चुकीची कामं घेऊन जात नाहीत. आणि मतदारसंघाची संवेदनशीलपणे कामं नेणारे हे सगळे आपले जे सहकारी आहेत. माझं भाग्य की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि जयंतरावांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्राने घेतला. आणि सगळेच आमचे काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असतील,
यांचं अतिशय उत्तम काम आम्ही महाराष्ट्राचं करायला बघतो. पण त्याचबरोबर मी चिवटेजींबद्दल पण चांगलं बोलणार आहे, कारण का जरी ते त्या बाकावर असले तरी त्यांचं आमच्यावर थोडं लक्ष असतं. थोडं वाढवलं तरी चालेल, पण खरंच ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे की शिंदे साहेब म्हणजे मी जरी विरोधात आम्ही एकामेकाच्या असलो, आमचे टोकाचे मतभेद आहेत पण आमचे मनभेद नाही. आणि अनेक वेळा आमच्याशी मदत करताना आरोग्याच्या बाबतीत त्यांनी खरंच या दोघांनी कधीही आमच्याकडे विरोधक म्हणून पाहिलं नाही, माणुसकीच्या नात्याने पाहिलं. त्याच्यामुळे आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन, मी पण अशी झाली आहे. पण खरंच त्यांची ही मदत आम्हाला सगळ्यांनाच होत असते. शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही आम्हाला मदत केली. आम्ही त्यांच्यावर टीका करत राहिलो फील्डवर, पण ते आमच्या मतदारसंघातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांना मदत करत राहिले. त्याबद्दल मी खरंच जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलंच पाहिजे. आमची लढाई राजकीय चालू राहील, पण तरी हा सामाजिक भागात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही राजकारणात मतभेद आणण्याचा प्रयत्न करत नाही. आणि हीच कैलासाची यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आणि वारसा आणि विचार जो आदरणीय पवार साहेब पुढे चालवत आहेत तो पुढे नेण्याचा एक प्रांजळ आणि छोटासा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. आज एक अतिशय उत्तम कार्यक्रमाला येण्याचा योग आला, त्यामुळे यशवंत भाऊ तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानते आणि कौतुक करते. आणि असंच चांगलं काम निलेश भाऊ म्हणले आणि भास्कर सर म्हणले वगैरे सर तसं की दिल्लीतही काही असं असेल तर जरूर आम्हाला सांगा, तुमच्या हक्काचे आम्ही आहोत. आम्ही नक्की या भागातल्या ज्यांना खरंच त्या मायेची गरज आहे अशा लोकांसाठी मदत करायला पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभे राहू. तुमच्या सगळ्या उत्तम कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.